शालेय पोषण आहार कामगार संघटना सिटूच्या वतीने तालुक्यातील पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पंचायत समितीवर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। हा मोर्चा सिटूचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड देविदास आडोळे, पोषण आहार संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड कल्पनाताई शिंदे, कॉम्रेड विजय दराडे, कॉम्रेड दत्ता राक्षे, कॉम्रेड अरविंद शहापुरे, कॉम्रेड एकनाथ लोणे, कॉम्रेड पालवे, कॉम्रेड मोंढे, कॉम्रेड वाघ यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येऊन मोर्चाचं निवेदन गटविकास अधिकारी श्री गजानन लेंडेकर व श्री सूर्यवंशी साहेब यांना देऊन खालील मागण्या करण्यात आल्या। शालेय पोषण कर्मचाऱ्यांना जाहीर केलेली 1000 रुपये मानधन वाढ त्वरित देऊन दर महिन्याला मानधन देण्यात यावं व किमान वेतन 26,000 रुपये करावं। तसेच 5,000 रुपये बोनस देण्यात यावा व वर्षाला 2 ड्रेस देण्यात यावे आणि पोषण आहार व्यतिरिक्त दुसरे कोणतेही काम देण्यात येऊ नये। तसेच कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या धमक्या देणं बंद करावं व पोषण आहार कामगारांना सरकारी दर्जा देऊन कायम करावं आणि शिक्षकांकडून अपमानास्पद वागणूक देणं बंद करावं। या मोर्चाप्रसंगी उपस्थित शालेय पोषण आहार महिला कर्मचारी। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।